नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत. माझ्या समवेत या पत्रकार परिषदेत पुणे शहर प्रमुख गजाननजी थरपुडे उपस्थित आहेत. काल हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि हिवाळी अधिवेशन म्हटल्यानंतर राज्यभरातले काही महत्त्वाचे विषय ज्यावर निर्णय अपेक्षित असतात, काही ठोस अशी भूमिका सरकारने घेणे अपेक्षित असते, असे काही घडेल याची आम्ही वाट बघत होतो आणि त्या बर्निंग इश्यूजवर चर्चा होईल अशीही अपेक्षा होती. पण नेहमीप्रमाणे सरकार मोठं चतुर आणि हुशार आहे की त्यांनी ती चर्चा लिलया वळवण्याचा प्रयत्न केला. काल श्री नवाब मलिकजी जे सत्ताधारी बाकावर बसले होते, त्यानंतर ज्या पद्धतीने एकूण घुमजाव झालेला आहे आणि सन्माननीय अजितदादाही म्हणाले की अजून त्यांची भूमिका ठरल्यानंतर आम्ही बोलू. आज श्री मलिक हेही असं म्हणाले की मी तटस्थ आहे, पण नवाब मलिकजी माझं जितकं वय नाही तितका त्यांचा संसदीय राजकारणाचा अनुभव आहे. त्यामुळे इतकी अनुभवी व्यक्ती सहजपणे जाऊन सत्ताधारी बाकावर बसली हे पचन होण्यासारखे नाही. ते ज्या अर्थी सत्ताधारी बाकावर बसले त्या अर्थी ते पूर्ण विचाराअंती बसले होते. त्यांच्याच ऑफिसमधल्या किंवा इतर अशा काही खाजगी लोकांकडून हे बोलणं चालू आहे. काल मी काही माध्यमांवर चर्चा ऐकली, आपल्याच माध्यमातून ती चर्चा ऐकली की सन्माननीय अजितदादा आणि श्री मलिक साहेब यांच्या आधी 2-3 भेटीगाठी झाल्या आणि त्यांनी रीतसरपणे दादांना पाठिंबा आपला जाहीरही केला. हे अजून एक विशेष महत्त्वाचे की श्री मलिक साहेब यांचा जो जामीन मंजूर झालाय तब्येतीच्या कारणावरून, खरं तर त्यांची प्रकृती आधीही बिघडलेली होती, पण जोपर्यंत अजितदादा सत्तेमध्ये समाविष्ट नव्हते तोपर्यंत मलिक साहेबांचा जामीन मंजूर झालेला नव्हता. जेव्हा ते सत्तेमध्ये सामील झाले त्यानंतर मलिक साहेबांचा जामीन मंजूर झाला. हे विशेष उल्लेखनीय आहे. या सगळ्यांवर आधी फडणवीस साहेबांनी समर्थनाचा पवित्रा घेतला होता. म्हणजे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी सभागृहात असं म्हणाले की तुम्ही मलिकांचा राजीनामा का घेतला नाही, आम्हाला तुम्ही बोलताय. खरं तर देवेंद्र साहेबांची कालच विकेट पूर्ण निघालेली आहे आणि त्यांचं राजकारण हे किती अपॉर्च्युनिस्ट पॉलिटिक्स या सदरात बुडणारा आहे हे काल माध्यमांनी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेला आहे. कारण मलिकांचा राजीनामा तुम्ही का घेतला नाही असं म्हणणारे फडणवीस साहेब, कदाचित त्यांना विसर पडलेला आहे का की संजय राठोड यांचा पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप राठोडांवर भाजपनेच केला होता. भाजपनेच आपल्या काही आक्रस्ताळ्या बायका पुढे केल्या होत्या. हो, मी विसरून जाईल, मी काल आक्रस्ताळ्या बायका म्हटलं आणि मी एकाही बाईचं नाव घेतलं नाही, पण नेहमीप्रमाणे आक्रस्ताळे बाई पुढे आल्या आणि आमचं म्हणणं त्यांनी खरं केलं, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. पण काल ज्या राठोडांवर आरोप केला होता त्याच राठोडांना नंतर फडणवीस साहेबांनी आपल्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये सामावून घेतलं, तेव्हा त्यासाठी त्यांच्याकडे कुठलं नैतिक स्पष्टीकरण असेल. किरीट सोमय्या यांनी ज्या ज्या लोकांवर आरोप केले त्या प्रत्येकाला फडणवीस साहेबांनी सत्तेत सामावून घेतलं. नुसतं सामावून घेतलं नाही तर कॅबिनेट मिनिस्टरच्या खुर्च्या सुद्धा त्यांना देऊ केल्या. इतकं मोठं मन केलं की ज्यांनी भाजप उभी केली अशा अनेक लोकांना त्यांनी खात्या ताटावरून, भरलेल्या ताटावरून उठवलं. म्हणजे हे फार विशेष आहे की वारुळ मुंग्या बांधतात, असंख्य मुंग्या एकत्रित येतात आणि त्या वारुळ बांधतात, पण वारुळात मुंग्या राहतच नाहीत, वारुळात नागोबा राहतो. भाजपच्या आणि RSSच्या असंख्य मुंग्यांनी भाजपचं वारुळ बांधलं, सत्तेचं वारुळ बांधलं, पण सत्तेच्या वारुळात ज्या RSS आणि भाजपच्या मुंग्यांनी ही मेहनत घेतली होती त्यांना त्यात राहण्याचे भाग्यच लाभले नाही. याला कारण निव्वळ आणि फडणवीस साहेबांची मुख्यमंत्री पदाची अतीव महत्वाकांक्षा होती, हे आता लपून राहिलेले नाही. विवेक सांगितला गेला होता मोहन भागवत गुरुजींचा, त्या विवेकाकडे का लक्ष दिले नाही.
तो विवेकवाद आपल्या पचनी पडला नाही का? तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी आठवल्या नाही का? महत्वाचे पत्र का लिहावे लागले त्यांना? कुणासाठी पत्र लिहिले? ज्या दादांना तुम्ही रोज भेटता, बोलता, बसता, स्ट्रॅटर्जीच्या गोष्टी म्हणून हळूच अशा चिठ्ठी करून तुम्ही मुख्यमंत्र्यांना वगैरे दाखवता, तिथे तुम्हाला एक जाहीर पत्र लिहून एका अर्थी दादांनाच तोंडघशी पाडावंसं का वाटलं? का असं केलं? कारण आता तरी काही पत्राचा युग नाहीये आणि तुम्ही रोज भेटताच ना. हे पत्र तुम्ही दादांसाठी लिहिलं की चिडलेल्या महाराष्ट्रासाठी लिहिलं? बूंद से गई सो हौद से नहीं आती फडणवीस साहेब, हे आपल्याला जरा लक्षात आलेच असेल. पण त्यातही जर पत्र लिहायचेच असेल, खूप गंभीर आरोप असणाऱ्या लोकांना सत्तेत सामावून घेतले जाऊ नये असा जर फडणवीस साहेबांचा पवित्रा असेल, तर फडणवीस साहेबांना अजून एक आम्ही प्रश्न विचारला पाहिजे की साहेब, आपण ज्या अजितदादांना पत्र लिहित आहात त्याच अजितदादांवर आपल्याच वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा, बँक घोटाळा आणि सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्या 70,000 कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपाला 48 तासही पुरते उलटले नव्हते, तोवरच आपण त्यांना सत्तेत सामावून घेतले. मग एवढा मोठा गंभीर आरोप भाजपनेच केलेला असताना भाजपनेच त्यांना सत्तेमध्ये का बरे सामावून घेतले? आता फडणवीस साहेबांनी ज्या कुठल्या ईश्वराला, सर्वात्मकाला, सर्वेश्वराला, जो कुणी खुदा, गॉड, अल्लाह, ईश्वर, जे काही तुमचा आदर्श श्रद्धास्थान असेल, त्यांना प्रमाण मानून आपल्या अंतकरणावर हात ठेवून आपला अंतर्गत सत्सद विवेक जागृत करून आम्हाला एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावे की फडणवीस साहेब, 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप भाजपने केला आणि तुम्ही त्यांनाच सत्तेत सामावून घेतले. मग आता तुम्ही पत्र कुणाला लिहायला सांगा की दादांनाच सत्तेत का सामावून घेतले? असे पत्र तुम्ही अमित शाह यांना लिहिणार की नरेंद्र मोदी यांना लिहिणार? याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं. मग डुप्लिकेट वागणं थांबेल की नाही ते सांगा. कारण तुमचा दुटप्पीपणा हा आता लोकांच्या पुरतं लक्षात आलेला आहे. गंभीर आरोपांचंच म्हणाल तुम्ही. पत्रात असंही म्हटलंय की आता ते जामिनावर आलेले आहेत, त्यांचे आमचे वैयक्तिक मतभेद नाहीत. याचा दुसरा अर्थ काय काढायचा आम्ही? देवाभाऊ, याचा अर्थ असा काढायचा का की दादा थोडा धीर धरा, आपण त्यांना तसेच तिकडे बाजूला ठेवूया, नंतर त्यांना यथावकाश क्लीन चिट देऊया, क्लीन चिट देऊन मग आपण त्यांना बॅक एंड एंट्री देऊया, असा याचा अर्थ आहे का? याचा नेमका काय अर्थ आहे तो फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगायला हवा. त्याही पेक्षा, सत्तेपेक्षा देश मोठा असं जेव्हा तुम्हाला वाटतंय, तेव्हा प्रदीप कुरुलकरांच्या बद्दल ऍक्शन घेताना सत्तेपेक्षा देश मोठा हे तुम्हाला आठवले नाही का? क्लीन चिट दिल्यानंतर फक्त जामिनावर बाहेर आहेत, केस पूर्ण क्लोज झाली नाही म्हणून मलिकांना सोबत घ्यायचे नसेल, तर मग भावना गवळींची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? यशवंत जाधव, यामिनी जाधवांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? प्रताप सरनाईकांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? अर्जुन खोतकरांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? महत्वाचे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील ह्या सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे का? मग तरीही ते महत्वाच्या पदावर तुमच्यासोबत कसे काय बरे आहेत? फडणवीस साहेब, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही यथावकाश द्यावी. पण तुमच्यासोबतच अजून एक, आणि या सगळ्यांच्या संदर्भाने पत्र कुणाला लिहायचं तेही सांगा. अजून एक महत्वाचं, दिवसभर ज्या भक्तांची भंबेरी उडाली होती, भाजपच्या ज्या भक्तांना कळत नव्हतं की आता मलिकांच्या येण्याचे समर्थन कसे करावे, त्या भक्तांना तुमच्या पत्राने थोडासा आधार मिळालेला दिसतोय. आणि त्या भक्तांमध्ये तुमच्या शाउटिंग ब्रिगेड मधला तो काय, तो कंबोज का कोण, तो काहीतरी सांगत होता त्यांचा जामीन रद्द झाला पाहिजे. देवा भाऊ, तुमच्या बार्किंग ब्रिगेडला एकदा सांगा, पहला पत्थर वो उठाए जिसने पाप ना किया हो और जो पापी ना हो. बँक घोटाळ्याचे आरोप ज्या कंबोजवर आहेत आणि ज्या कंबोजला क्लीन चिट देण्यात आणि त्याचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने ऑलरेडी फेटाळलेला आहे, असा आरोपी माणूस तुम्ही बोलण्यासाठी पुढे करता, तुमचा विवेकवाद कुठे गेलेला आहे?
त्यातही महत्वाचे हे सगळं जे काही गौड बंगाल आहे, जे आम्हाला दिसतं की तुम्ही हे कालच का काढलं, काल ठरवून तुम्ही मलिक अल्पसंख्याक आहेत, नवाब मलिक अल्पसंख्याक आहेत म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही वेगळा न्याय दिलाय का? कारण बाकीच्या लोकांना तुम्ही सामावून घेतलेलं आहे. नवाब मलिकांच्याच बाबतीत तुम्ही असं का केलं? पण या निमित्ताने तुम्ही उघडे पडलात तेही खरंच आहे. पण यातही महत्वाचं की फडणवीस साहेब तुमच्या कालच्या गदारोळाने तुम्ही पुढचे 3 दिवस अधिवेशनाचे एका वेगळ्या चर्चेकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहात. करोडो रुपयाचा चुराडा अधिवेशनावर होतो तो लोकोपयोगी प्रश्न मांडण्यासाठी. आणि लोकोपयोगी प्रश्नांमध्ये आमच्यासाठी महत्वाचे प्रश्न काय आहेत तर मराठा ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवणार नाही यासाठी सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काय ते आरक्षणासंबंधाने रिझोल्युशन इथं पास करावं, ते रिझोल्युशन पार्लमेंटला पाठवावं आणि पार्लमेंटने त्या संबंधाने विशेष अधिवेशन बोलवावं, ही प्रक्रिया अपेक्षित होती. अधिवेशनामध्ये आम्हाला तुम्ही अवकाळी पाऊस, गारपीट, नुकसानग्रस्त शेतकरी यावरही चर्चा घडवून आणाल असे अपेक्षित होते. पण काल तुम्ही प्राधान्यक्रम त्यालाही दिला नाही. आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आणि सरकारी दवाखान्यातून झालेले मृत्यू, तानाजी सावंतांचे गैरव्यवहार यावरही तुम्ही बोलाल असे अपेक्षित होते. पण तुम्ही लीलया चर्चा दुसरीकडे वळवताय. सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्राची तरुणाई ज्या ड्रगच्या विळख्यामध्ये अडकत चाललेली आहे त्या ड्रगशी संबंधित असणाऱ्या विषयावर तुम्ही स्वतः म्हणाला होतात की मोठं नेक्सस बाहेर येईल. ते नेक्सस कधी बाहेर येणार आहे, त्याचं नेमकं काय होणार आहे? डे 1ला ज्या ज्या लोकांच्या संबंधाने मी स्वतः शंका व्यक्त केली होती त्यातल्या कित्येकांच्या आता कारवाई आणि अटक सत्र चालू आहे. डॉक्टर मरसाळे, डॉक्टर देवकते यांची आता अटक झालेली आहे. परंतु नेक्सस कुठे आहे? कारण जी आहेत ही सगळी कळसूत्री बाहुले आहेत. यातला एकही प्रमुख नाहीये. कदाचित तुम्ही संजीव ठाकूरला अटक करून प्रकरण संपवायला बघाल, पण मला संजीव ठाकूर ही शेवटची कडी वाटत नाही. देवेंद्रजी जर खरंच आपली इच्छाशक्ती, नियत आणि महाराष्ट्राप्रती प्रामाणिक राहण्याची श्रद्धा भावना असेल आणि खरंच आपल्याला ड्रगचं नेक्सस बाहेर काढायचं असेल तर संजय ठाकूर ही शेवटची कडी न मानता संजय ठाकूरांची तर अटक करून नार्को टेस्ट झालीच पाहिजे. पण जशा ससूनमधल्या कारवाया झालेल्या आहेत, ललित पाटीलला मदत करणाऱ्या पोलिसांमध्ये अनेक पोलिसांच्या डिसमिस ऑर्डर आपण काढलेल्या आहेत. अगदी त्याच पद्धतीने कारागृहातून ज्या लोकांनी त्याला हलवले, कारागृहात ज्या अनेक गोष्टी घडत आहेत, कारागृहातून मुळात या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते. ते कारागृह निरीक्षक, कारागृह महानिरीक्षक या सगळ्यांच्या संदर्भात आपली भूमिका काय असेल? कारण ड्रग्ज पॅकेट की जे काही पॅकेट होते ते पॅकेट देतानाचा व्हिडिओ मी स्वतः पोस्ट केला होता. त्या पोस्टवरही आपण म्हणाला होता की जर तशी तक्रार असेल सुषमाताईंची तर आम्ही त्याची चौकशी करू. मी CP रितेश कुमार यांना त्या दिवशी भेटून त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या समवेत गजानन थरकुडेजी आणि इतरही मंडळी होती. त्या दिवशी आम्हाला CPंनी सांगितले की पॅकेट देणारा व्हिडिओमधले 2 पोलीस ऑफिसर हे ललित पाटीलशीच संबंधित होते. ती घटना सुद्धा ललित पाटीलशी संबंधित होती. ती घटना दिनांक 23 सप्टेंबरला घडलेली घटना होती आणि त्या दोघांचीही डायरेक्ट 311 अंतर्गत डिसमिस ऑर्डर करून त्यांना अटक केलेली आहे. पण ज्या अर्थी जेलच्या बाहेरच एवढी मोठी घटना घडते त्या अर्थी निश्चितपणे वरिष्ठांची पकड ढिली असल्याशिवाय ती घडू शकत नाही. आणि वरिष्ठ म्हटले की मग कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक या 2 लोकांचा संबंध येतो. यावर तुमच्या काय भूमिका असतील? हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक कुणाचे, सांगा मलिक कुणाचे, यावरचं तुमचं महाकाव्य ऐकण्यात आम्हाला रस नाही. कारण आम्हाला माहित आहे की कमळ डिटर्जंट पावडरने तुम्ही भल्या भल्यांना धुवून तुमच्यामध्ये घ्यायला सज्ज आहात. आम्हाला इंटरेस्ट याच्यात आहे या राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचं काय झालं, या राज्याच्या अवकाळी नुकसानग्रस्त शेतकरी, बेरोजगारी, कंत्राटी भरती, पीक विमा, पीक नुकसान आणि ललित पाटील प्रकरणात तुम्ही नेमकी काय भूमिका घेतली. आणि हो,
अनिक्षा जयसिंघानी प्रकरणामध्ये मागच्याच अधिवेशनामध्ये सन्माननीय अजितदादा विरोधी बाकावर बसलेले होते. विरोधी बाकावर बसून अजितदादांनी आपल्याला एक प्रश्न विचारला आणि आपण त्या प्रश्नाचं एक उत्तर दिलं आणि सभागृहात निशब्द शांतता पसरली. त्याच्यावर पुढे काहीच चर्चा झाली नाही एका अवाक्षराने. त्यानंतर काही दिवसांनी अनिक्षा जयसिंघानीच्या वडिलांना अर्थात अनिल जयसिंघानीला अटक सुद्धा झाली. पण त्याचं पुढे काय? अमृता फडणवीसांना अनिल जयसिंघानी का ब्लॅकमेल करत होते? अमृता फडणवीसांचा आणि जयसिंघानीच्या मुलीचा परिचय कसा काय झाला? आम्ही जी माहिती काढतो त्या माहितीनुसार अनिक्षा जयसिंघानी कुठलीही फॅशन डिझायनर वगैरे अजिबात नाही. एक 18-19 वर्षाची पोरगी एवढ्या मोठ्या अमृता फडणवीस इतक्या नवशिक्या पोरीला फॅशन डिझायनर म्हणून का ठेवतील? हे सगळे प्रश्न शंकास्पद वाटत नाहीत का? कारण हे प्रश्न मी आपल्याला विचारले पाहिजे. कारण परमवीर सिंगच्या ऐक्यू माहितीवरून जर आपण देशमुखांना आत टाकू शकत असाल तर आम्ही जेव्हा ठाशीव ऐक्यू नाही आम्ही जेव्हा ठाशीव पुरावे देतोय त्यावेळेला गृहमंत्री म्हणून आपण काय भूमिका घेतलेली आहे ही सभागृहात सांगणं अपेक्षित आहे. मी सभागृहाचा सदस्य नाही पण आपल्यापर्यंत माझं म्हणणं पोचलं पाहिजे म्हणून मी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या द्वारे हे प्रश्न उपस्थित करत आहे. नीलम गोरे असं म्हणाले की संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी बळीचा बकरा बनवलेला आहे. सातत्याने संजय राऊत जे भाजप विरोधी भूमिका मांडत होते त्याला उद्धव ठाकरेंचाच पाठिंबा होता. गोरे या क्रमांक 1च्या लबाड आणि संधी साधू आहेत. कारण या त्याच गोरे आहेत ज्या अत्यंत शिताफी गरीबाची खिचडीचा जो घास होता तो उद्धव ठाकरेंनी उजव्या आणि डाव्या हाताला वाटलाय. व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी आधी भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अजितदादा पवार बुक बाइंडिंगला दिलंय की रद्दीमध्ये विक्री काढलंय याची उत्तरं द्यावी मग आम्ही त्यांना बोलू. बाकी त्यांनी तुर्तास तरी त्यांच्या व्हिडिओ मेकिंग मधला आनंद घ्यावा. ललित पाटीलच्या प्रकरणात देवकाते डॉक्टरला अटक झाल्यानंतर सुद्धा संजीव ठाकूर जे आहेत ते अजूनही त्यांच्यावर कुठली कारवाई जी आहे ती झालेली नाहीये. देवकाते यांना 2 ते 3 दिवस झाली अटक करून तरी पुणे पोलीस कुठेतरी अपयशी ठरतायत का? मला वाटतं TV9, न्यूज 18, लोकमत आणि ABP अशा काहीतरी 2-4 माध्यमांच्या इंटरव्ह्यू मधनं मी जे ऐकलेलं होतं त्यामध्ये देवकाते मला बळीचा बकरा बनवला जात आहे असं म्हणत होते. देवकाते असतील किंवा मरसाळे असतील किंवा काल परवा डिसमिस झाली मोहिनी डोंगरे, सुरेश जाधव, नाथा काळे हे अनेक कर्मचारी तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या सस्पेंड किंवा डिसमिस ऑर्डर कडून हा प्रश्न सुटत नाही. देवकाते आणि मरसाळे यांनी ज्यांचं ऐकून केलं, देवकाते आणि मरसाळे हे ससूनशी संबंधित येत नाहीत, ते जेल प्रशासनाशी संबंधित येतात. त्यामुळे जेल प्रशासनामधले जे वरिष्ठ आहेत कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक, आता यांच्याकडे तपास वळला पाहिजे, यांच्या दिशेने तपास वळला पाहिजे. संजय ठाकूर, मी पुन्हा सांगते की संजीव श्याम ठाकूर ही ललित पाटील तपासातली शेवटची कडी अजिबात नाही. सरकार जर संजीव ठाकूर यांना अटक करून तपास थांबवण्याचा विचार करत असेल तर तसेही होणार नाही, किंबहुना आम्ही होऊ देणार नाही. कारण ललित पाटील प्रकरणामध्ये अगदी ड्रग्ज MD फॅक्टरीच्या प्रोडक्शन कुठून होत होत्या. कारण संजीव ठाकूरचं प्रकरण कुठे येतंय, जिथे ललित पाटलांना ऍडमिट झाली तिथून सुरू होते. पण त्याच्या आधी मुळात ड्रग्जचं प्रोडक्शन कसं होत होतं, प्रोडक्शन करण्यासाठीच्या यंत्रणा कुणी कुणी मदत केली, त्याच्यासाठी असणारा डिस्ट्रीब्युटर, एजंट एजन्सी, पेडलर, अनेक मोठी जी चेन आहे त्या चेन मधले जर सगळे लोक बाहेर काढायचे असतील तर संजीव ठाकूरची नार्को टेस्ट करून पुढची चौकशी अजून होणं गरजेचं आहे. आणि ते होणार नसेल तर प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आंदोलनाचा तर पवित्र आधीपासून आहे, पण सुषमा अंधारेला व्यक्तिगतरित्या पुन्हा उपोषणाला बसावं लागेल. ताई, काल तुम्ही फडणवीसांच्या पत्रावरनं एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं की तुमच्या भूमिकेमुळे अनेक सरडे आत्महत्या करतील. त्यावरती चित्रा वाघांनी असं म्हणले की तुम्ही मातोश्रीच्या खेटा कमी करा, नाहीतर तुमच्यामुळे तिथे येणारे सरडे आत्महत्या करतील. नाही, मी म्हटलं ना की मी फक्त 11 ताळ्या बायका म्हटलं आणि उडता तीर त्यांनी अंगावर घेतला. मी त्यांचं अभिनंदन करते की 11 ताळेबाई हे नामाभिधान त्यांनी खरं करून दाखवलं, त्यांचं स्वागत आहे.
आणि भाजपच्या या सगळ्या लोकांना ही सवय आहे. आपण जेव्हा एक प्रश्न विचारतो तेव्हा जाणीवपूर्वक ते त्याला कलाटणी देऊन दुसरीकडे नेतात. परंतु मला नाही वाटत की तिसऱ्या चौथ्या फळीतल्या कुठल्याही अशा बायकांच्या प्रश्नांना मी उत्तरं द्यावी.